आतापर्यंत एकाच बाजूने आरोप प्रत्यारोप होत होते। आता वाल्मिक कराड यांच्या कुटुंबियांकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून सुद्धा आता आरोप व्हायला लागलेत। पुढे जाऊया। खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड याच्या कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलेलं आहे। बीडमध्ये वाल्मिक कराड याच्या आंदोलकांनी सुद्धा आता याच्या समर्थकांनी सुद्धा आता शोले स्टाईल आंदोलन सुरू केलंय। वाल्मिक कराड याच्या कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून हे असं आंदोलन सुरू केलंय। बीडमधली ही घटना आहे। वाल्मिक कराड यांना आज केजच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। कराड समर्थक चांगलेच आक्रमक झालेत। कराड समर्थकांनी थेट परळी शहरात टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलेलं आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांना विचारूया। सुरेश, काल असंच एक टॉवरवर चढून झालेला आंदोलन आपण बघितलं आणि आज मात्र वाल्मिक कराडचे समर्थक आंदोलन करतायत। परळी शहरातील राणी लक्ष्मी टावर हे ऐतिहासिक टावर आहे। या टावरवरती चढून आता कराड समर्थक हे आंदोलन करतायत। घोषणाबाजी देखील मोठ्या प्रमाणात केली जाते आणि वाल्मिक कराड यांच्यावरती दाखल करण्यात आलेला खंडणीचा जो गुन्हा आहे तो खोटा गुन्हा आहे आणि तो मागे घ्यावा अशा पद्धतीने देखील मागणी केली जाते। विशेष म्हणजे या अगोदर वाल्मिक कराड यांच्या आईचे परळी शहर पोलीस ठाण्याच्या समोर 1 ते 1.5 तासापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। त्या ठिकाणी देखील महिला मोठ्या संख्येने आहेत आणि कराड समर्थक देखील जमलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी परळीमधलं जे वातावरण आहे आणि परळीमधले जे नागरिक आहेत ते आता वाल्मिक कराड यांच्या समर्थनासाठी रस्त्यावरती उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काल जर आपण बघितलं तर काल धनंजय देशमुख यांनी देखील शोले स्टाईल आंदोलन पाण्याच्या टाकीवरती चढून केलं होतं। 2 तास हे आंदोलन केलं। त्यानंतर सीआयडीच्या यंत्रणा आणि सर्वांनी आश्वासन दिल्यानंतर ते मागे घेण्यात आलं होतं। मात्र आता कराड समर्थक आक्रमक झाल्यानं आता नेमकं या आंदोलनाला कशा पद्धतीने थांबवलं जाणार प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे। तर दुसरीकडे कराडांना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। केज न्यायालयाच्या समोर देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तशा पद्धतीची कडक सुरक्षा देखील ठेवण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने आता परळीमधील कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत तसेच केज आणि या परिसरातील देखील कराड समर्थक आक्रमक होण्याच्याच होऊ शकतात का या पार्श्वभूमीवरती तशी कडक सुरक्षेची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये वाल्मिक कराड यांना आता न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। मात्र दुसरीकडे परळीमध्ये जे कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत त्याला प्रशासन आता कुठलं आश्वासन देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। ही 2 दृश्य आपण एका वेळेला बघतोय। आज वाल्मिक कराड याला जेव्हा पुन्हा केज कोर्टात हजर केलं जात आहे त्या दिवशी एका बाजूला बीडमध्ये कराड समर्थक आंदोलन करतायत। ते टाकीवर चढून उंचावर चढून अशा प्रकारे आंदोलन करतायत। कराड समर्थक आहेत हे सगळे। आणि दुसरीकडे पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराडची आईच स्वतः बसली आहे। तिच्याबरोबर तिचे समर्थक आहेत आणि ते आंदोलनाला बसलेले आहेत। ही 2 आंदोलनं एका वेळेला आपण बघतोय। आज वाल्मिक कराडच्या बाजूनं वाल्मिक कराडसाठी अनेक आंदोलनं होताना आपल्याला दिसत आहेत। एक शोले स्टाईल आंदोलन कराड समर्थकांचं परळीमध्ये आणि दुसरीकडे पोलीस स्टेशनच्या बाहेर वाल्मिक कराडची आई माझ्या मुलावर सगळे खोटे आरोप केलेत असं सांगत ठिय्या आंदोलनाला बसलेली आहे। तिच्याबरोबर तिचे नातेवाईक आणि समर्थक सुद्धा आहेत। हे सगळे वाल्मिक कराड समर्थक आहेत, वाल्मिक कराड कुटुंबीय नातेवाईक आहेत। आता कराड समर्थक सुद्धा आक्रमक झालेले आहेत। माझ्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात आहे असा आरोप वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून त्याच्या आईकडून केला जातोय। यामुळे वातावरण अधिक तापू शकतं, गंभीर होऊ शकतं, क्लिष्ट होऊ शकतं। कारण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये देशमुख कुटुंबीय सुद्धा आक्रमक आहेत। वाल्मिक कराड हाच या सगळ्या प्रकरणाचा आका आहे आणि फक्त खंडणी प्रकरणात त्याला दोषी धरलं जाऊ नये तर खून आणि हत्या प्रकरणात सुद्धा त्याला दोषी धरलं जावं। या सगळ्यामध्ये त्याचाच हात आहे। खंडणीवरूनच हे प्रकरण सुरू झालं अशा प्रकारचा आरोप केलेला आहे देशमुख कुटुंबियांनी आणि त्यामुळे 302चा आरोपी वाल्मिक कराडला करावं अशी मागणी देशमुख कुटुंबीय करतायत। पण आत्ता तरी खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। केजच्या कोर्टात त्याला हजर केलं जाईल। पण वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत। शोले स्टाईल आंदोलन परळीमध्ये सुरू झालेलं आहे। कराड समर्थकांचं हे आंदोलन आहे। खूप मोठी गर्दी जमलेली आहे। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली जाते आणि दुसरीकडे वाल्मिक कराडची आई पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करताना दिसते। ठिय्या मांडून बसलेली आहे। तिच्याबरोबर तिच्या वाल्मिक कराडचे काही समर्थक आहेत, तिचे कुटुंबीय आहेत, महिला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर एकत्र जमलेले आहेत। आमचे प्रतिनिधी सुरेश यांच्याशी पुन्हा बोलूया। सुरेश, एका बाजूला आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय की आता
35-36व्या दिवशी या प्रकरणानंतर 35-36व्या दिवशी जेव्हा की केज कोर्टात वाल्मिक कराडला नेलं जाईल, हजर केलं जाईल, त्याच दिवशी ही आंदोलनं आपल्याला बघायला मिळत आहेत वाल्मिक कराड समर्थकांची. आता परळीमध्ये वाल्मिक कराड समर्थक हे आक्रमक झालेले आहेत आणि आक्रमक झाल्यानंतर आता सुरुवातीला त्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या केलेला होता. आता राणी लक्ष्मीबाई टावर म्हणून परळी शहरातलं जे काही टावर आहे त्या टावरवरती आता चढून निषेध व्यक्त केला जातोय आणि घोषणा देखील दिला जाते. तो गुन्हा दाखल केला आहे, तो खोटा गुन्हा दाखल आहे तो आणि मागे ह्या अशा पद्धतीची मागणी केली जाते. तर दुसरीकडे आता आक्रमक झालेले जे कराड समर्थक आहेत त्यांनी टायर जाळून देखील निषेध व्यक्त करायला सुरुवात केली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. मात्र आता कुठंतरी एक 30 ते 35 दिवसानंतर कराड समर्थक हे आक्रमक झालेले आहेत आणि आक्रमक झालेल्या कराड समर्थकाकडून मागणी केली जात आहे की वाल्मिक कराड यांच्यावर जो दाखल करण्यात आलेला गुन्हा आहे तो खोटा गुन्हा आहे, राजकीय हेतू पुरस्कार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तो तात्काळ मागे घेण्यात यावा यासाठी कराड समर्थक हे अडून बसलेले आहेत. पोलीस ठाण्याच्या समोर देखील ठिय्या सुरू आहे. तर परळी शहरामध्ये राणी लक्ष्मीबाई टावर याच्यावरती चढून सोले स्टाईल देखील आंदोलन सुरू केलं आहे. तर दुसरीकडे रस्त्यावरती आता टायर जाळून देखील निषेध व्यक्त केला जातोय. त्यामुळे कुठेतरी परळीमधलं वातावरण जे आहे आता तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर त्याचं प्रशासन कशा पद्धतीने नियंत्रण मिळवतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र कराड समर्थक कराडांना न्यायालयात हजर करण्याच्या अगोदर अशा पद्धतीने आक्रमक झाल्यानं आता प्रशासन यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सुरेश, एका बाजूला देशमुख कुटुंबाचा रोष, दुसरीकडे आज कराडच्या समर्थनार्थ आंदोलनं आणि अजून एक मोठी बातमी त्याच्याच संदर्भातली की त्याच्या नावावर आता बेनामी मालमत्ता सुद्धा समोर आली आहे. काय सांगाल या सगळ्याबद्दल? वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सीआयडी आणि तपासी यंत्रणांनी वाल्मिक कराड यांना अटक करण्याच्या अनुषंगाने ज्या पद्धतीने तपासाचा फास आवळलेला होता, सर्व जी काही संपत्ती आहे त्या संदर्भातील देखील डिटेल्स काढलेली होती. त्यांची जवळपास 100हून अधिक असलेली खाती आहेत ती देखील गोठवण्यात आलेली होती. त्यामध्ये किती मालमत्ता आहे, किती पैसे आहेत याच्या संदर्भात देखील सीआयडीनं तसा डिटेल्स काढलेले होते आणि त्यानंतर पुण्यासह इतर ठिकाणी अनेक मेट्रो सिटीमध्ये त्यांची प्रॉपर्टी असल्याच्या संदर्भात देखील जी माहिती आहे ते सीआयडीच्या हाती आलेली आहे. आणि आता जी नव्यानं पुण्यामधल्या ज्या संपत्तीच्या संदर्भात ईडीची नोटीस आणि त्या संदर्भातली काही कारवाई त्या संदर्भातली जी पावलं उचलली जात आहेत ते देखील समोर आलं होतं. त्यामुळे आज 3 महत्वाच्या घडामोडी घडतात. यामध्ये कराडाचे समर्थक जे परळीमध्ये आक्रमक झाले आहेत आणि दुसरीकडे कराडांना न्यायालयाच्या समोर हजर केलं जातंय. तिसरी म्हणजे वाल्मिक कराड यांच्या संपत्तीच्या अनुषंगाने ईडी चौकशी करणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार. सुरेश, मग तेच विचारायचं होतं की एका बाजूला आधीचे 14-15 गुन्हे जे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये दाखल आहेतच, आता हा खंडणीचा गुन्हा, इकडे ईडी सुद्धा कदाचित कारवाई करू शकते. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने जरी फास आवळला जात असला कराडच्या गळ्याभोवती तरी देखील 302 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा अजूनही दाखल झालेला नाहीये. वाल्मिक कराड यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी काल धनंजय देशमुख हे देखील आक्रमक झालेले होते आणि जे संतोष देशमुख यांच्या पत्नी आहेत त्यांच्या पत्नीच्या जबाबामध्ये देखील वाल्मिक कराड यांनी धमकी दिली होती आणि त्यानंतर जे हत्येचा आणि खुनाचा प्रकार घडलेला होता. त्यामुळे आता माननीय केज न्यायालयाच्या समोर आज खंडणीच्या गुन्ह्यात जरी वाल्मिक कराड यांना अटक केली असली तरी जे सरकारी वकील आहेत ते हत्येच्या प्रकरणात त्यांच्या तपासासाठी घेणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. तर जो जबाब संतोष देशमुख यांच्या पत्नीने दिलेला आहे तो जबाब सीआयडीनं देखील दाखल करून घेतलेला आहे. त्यामुळे सीआयडी तसा 302च्या दृष्टिकोनातून हत्येच्या दृष्टिकोनातून तपास करणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र आता कुठेतरी खंडणीच्या प्रकरणात एकीकडे चौकशी केली जात असताना त्याची सीआयडी कोठडी भेटलेली असताना आता 302 आहे हत्येच्या प्रकरणामध्ये देखील आता कोठडी मिळते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र माननीय न्यायालयाच्या समोर आज हजर केल्यानंतर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आणि 3 जे गुन्हे परळी केज पोलीस ठाण्यामध्ये आहेत त्यामध्ये खंडणीचा गुन्हा आहे, अॅट्रॉसिटी मारहाणीचा गुन्हा आहे आणि हत्येचा गुन्हा आहे. त्यामुळे तिन्ही गुन्ह्याचं इंटरलिंकेज आहे का हे देखील आता तपास यंत्रणा शोधणार आहेत आणि मान्य न्यायालयाच्या समोर त्या संदर्भात आज युक्तिवाद देखील केला जाऊ शकतो. नक्की. धन्यवाद सुरेश, आपण सविस्तरपणे ही माहिती देत आहे त्याबद्दल.